नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या दुसऱ्या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील बेदाल येथील फुले नगर मध्ये आलेलो आहोत. आपल्याला सर्व दृश्य दिसत आहे ते पारायण सोहळ्याचं आहे आणि खर तर पहिल्या भागाला आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत ते सर्व पुरुष मंडळी होते. आपण दुसऱ्या भागाला जे निवड केलेले आहे ते सर्व महिला आहेत. खर तर आपण बघायच्या पासून बघतोय की ग्राम प्रदक्षिणा निघालेली होती त्यावेळेला या महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दिसलेला आहे. खर तर फुगडी खेळण्यापासून ते वेगळं म्हणजे नामघोष घेण्यामध्ये सर्व महिला दंग झालेल्या होत्या. खर तर या महिलांना काय वाटलं या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आजी, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नाव सांगा तुमचं. माझं नाव सावित्री महादेव चेंडे. बर, वय किती आहे आता तुमचं? 60. मग हे पारायण 4 वर्ष आपल्या फुले नगर मध्ये आहे. काय वाटलं तुम्हाला? आमचं पारायण ही बंद पडलेलं नंतर झालं. बर, त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटतो. आमच्या संसारात म्हणजे तिकडे लक्षच जात नाही. पारायण सोहळा सुरू असताना म्हणजे एवढा आनंद होतो इतका आनंद होतो आम्हाला. आणि पारायण सहभाग होत आहे, रानातली कामं आहे ते कामच बाजूला ठेवतो आणि सहभाग नोंदवता. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. शोभा श्रीमंत बोराटे. जोरात बोलायचं. शोभा श्रीमंत बोराटे. बरं, काय करता तुम्ही? मुंबईला राहतो. बरं, काय सर्व्हिस नोकरी वगैरे? नोकरी नाही करत, घरात माझा टेलरिंग. बर, आता एक सांगा, तुम्ही टेलिंग व्यवसाय करताय, मुंबईवरून तुम्ही आज पारायणाला आलात आपल्या गावामध्ये. काय भावना होती तिथून निघताना? माझी भावना तर होती परमात आध्यात्मिक पर्यंत, पण मी जेव्हा 2022 पासून आपला कार्यक्रम चालू झाला तेव्हापासून 1 वर्ष मी असं मिस केलेलं नाही. चुकवलेलं नाही. का चुकवलं नाही? का चुक वाटलं नाही? कारण काय? मला आध्यात्मिक पहिल्यापासूनच मी करत होती, त्यामुळे आवड आहे. हा, आणि आपल्या मळ्यात घरापाशी आल्यामुळे पांडुरंग मला दुसऱ्याला आहे म्हणून तुम्ही न चुकता प्रत्येक वर्षी येत आहात. अजून काय वाटलं? काय वेळ वाया जातोय काय असं काय? ते ना काय वाटत त्याचं कधीच नाही. वेळ उलट चांगला वापर करतो आपल्या आयुष्यातल्या वेळेचा, असं आध्यात्मिक. धन्यवाद. आणि मळ्यातले सगळे लेडीज येतात, सगळे एकत्र येतात. वेळेचा पण सदुपयोग होतोय. धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की विविध कार्यक्रम येत असतात. त्यामध्ये ग्रामप्रदक्षिणा एक कार्यक्रम असतो. ग्रामप्रदक्षिणा म्हटलं की पालखी, पताका असा हा दिंडी सोहळा असतो. आणि हा दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणा याला म्हटलं जातं आणि ही गावातून ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. यावेळेला फुगड्याचा कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर भजन, फुगड्या असे विविध कार्यक्रम रंगात आलेल्या असतात किंवा होत असतात. आपण दृश्य पाहतोय ते फुगड्याचा कार्यक्रम आहे आणि दृश्य पाहावयास मिळते ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक फुगडे खेळण्यासाठी आलेले आहेत. पती पत्नींचा हा जोड आहे. आपल्याला दिसत आहेत की तरुणही सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि फुगड्याची अशी रंगत येत असते. खरं तर वारकरी संप्रदायात फुगडी खेळण्याला फार महत्त्व असतं. तिथं खरं तर मी कोण आहे पेक्षा मी माऊली आहे आणि माऊलीच्या भूमिकेतून सर्व फुगड्या कार्यक्रम होत असतो. आपण दृश्य पाहतोय ते फुगड्यांचं दृश्य आहे. ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा निघाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम त्यांचा हा रंगलेला आहे, तो फुगड्याचा कार्यक्रम रंगलेला आहे. आणि या फुगड्याच्या कार्यक्रमांच्या नंतर मानदेश भूषणने थेट संवाद साधलेला आहे, तो महिलांशी संवाद साधलेला आहे आणि महिलांनी काय यातून मिळालेलं आहे पारायणातून हेही मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. खरं तर आकर्षक रांगोळी पालखी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आकर्षक रांगोळी काढलेली आहे आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. खरं तर शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक असे सर्व क्षेत्रातील महिलांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते फुगड्याचा खेळण्याचं दृश्य पाहतोय. संत सावतारमाळी यांच्या भूमिकेत आहेत बिडाल ग्रामपंचायत सदस्य ज्योतिराम बोराटे. तुमचं नाव सांगा. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
माझं नाव मंगल दिलीप कुमार शेंडे. बर एक सांगा तुम्ही काय करता नक्की? मी व्यवसाय शिक्षिका आहे. शिक्षिका. बर तुमच्या गळ्यात माळ आहे, केव्हा घातली? ती अगदी माझ्या लहानपणापासूनच आहे. आमच्या म्हणजे आईकडचे फॅमिली आहे हा. ना, सगळे माळकरी आहेत. सगळे माळकरी 60 माणसांचं कुटुंब आहे आमचं. म्हणजे सगळ्या ह्याच्यात तुम्ही माळकरी झाला. हो हो. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात गेल्यावर मला आपोआप माळ घातली. सासरली घातली का माहेरी घातली? माहेरीच घातली. आणि सासरच्यांनी आल्यानंतर सगळ्यांनी पण घातलेलं आहे. म्हणजे सगळं कुटुंब माळकरी हो, आहे. आम्ही 14 माणसांचं कुटुंब आहे. तर 14 जणांच्या गळ्यात आणि 14 जणही आज आहेत इथे उपस्थित. बर आता एक सांगा, तुम्ही खरं तर माळकरी आहे, मग तुम्ही सासर आणि माहेर दोन्हीकडे तुम्ही माळकरी आहात. हो. काय बदल वाटला तुम्हाला हे असा वारकरी फारसा बदल वाटला नाही कौटुंबिक मला. संसारात वगैरे काय? कौटुंबिक संसारात तसं पाहायला गेलं ना, तर मी 60 माणसांच्या पण आलेली आहे. आणि इथे आमची फॅमिली पण खूप अशी मनमिळावी असं मला जाणवलंच नाही की मी दुसरी इकडून इकडे आलेली आहे. असं फारसं जाणवलं. बरं आता तुम्ही ह्या पारायण सोहळ्याचं 4थं वर्ष आहे, बरं. काय वाटतं तुम्हाला आता एवढा महिलांचा सहभाग आता आहात? रोजच्या आमच्या दृष्टीने रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्हाला हा वेगळा सोहळा आज अनुभवायला मिळाला. बरं. म्हणजे रोजच्या जीवनाच्या पेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला. आणि 3 दिवस आम्ही फुल टू ह्याच्यात सहभागी सहभागी झालो. झाले. हो. म्हणजे 365 दिवसापैकी 4 दिवसांनी खास परमार्थासाठी काढलेले आहेत. पण तुम्हाला असं काही लोक विचारणार ना, तुम्ही शिक्षक आहात, हम्म. काही ग्रामीण भागातली महिला नाही, असणार आम्ही की सांगतो. काय मिळणार, काय मिळतंय तुम्हाला, तर ते त्यानं काय सांगता उत्तर येणार सांगता नाही. तसा पारमार्थिक सुख घेतलं ते सांगता येत ते नाही. विचारणार ते काय अनुभवायचंय. अनुभवायचं. अनुभवायचं. जे- मला जे विचार काय वाटलं ते मी अनुभवलंय. ते शब्दात आता सांगणं इतपत हे नाहीये. हे महत्वाचं. हम्म. धन्यवाद. ती अनुभूती घ्यायची. म्हणजे जे प्रश्न विचारतात त्यांनी पण अनुभव घ्यावा, हो. जे काय मिळतं काय नाही मिळत हो. हे कळेल त्यांना. म्हणजे हा सुख सोहळा काय अनुभव आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून त्याच्यात सहभागी झाल्याशिवाय ते असं इतरांना आपण सांगून समजणार नाही. त्याच्यात सहभागी झाल्याशिवाय नाही. आनंद काय असतो ते कळणार नाही. नाही. धन्यवाद. रामकृष्ण अरे नाव सांगा तुम्ही तुमचं? यमुना रामचंद्र बोराटे. बरं तुम्ही पण आज रानातली कामं ठेवून इकडे आलाय काय? काय कारण काय, म्हणजे काय असावं काय? काय शेती तर आहेच की, पण काम आज थांबले ते 4 दिवस, पण तुम्ही आज सहभागी झाले, काय मनात आलं म्हणजे आपण आता रोजच असतो आजच. रोज आहे म्हणून आज आलं, पण आता उद्या जायचंच आहे ना, पण काय वाटतं ह्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर? छान वाटतंय. चांगलं वाटतंय का? बरं. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा? पुष्पांजली मगर. मी आशा सेविका म्हणून पण काम करते. बर. तर ह्या सप्ताहाचं म्हणजे 4थं वर्ष चालू आहे. तर मला असं वाटतं की हे जो आनंद सोहळा आहे हा यात्रेपेक्षाही मोठा. आणि या फुलेनगर बांधवांसाठी महिलांसाठी हा एक दिवाळीचा उत्सव असल्यासारखंच असतो. इथं महिलांना व्यासपीठ दिलं जातं, महिलांच्या कलागुणांना इथं वाव दिला जातो. आणि अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत खूप एन्जॉय करतात आणि त्यांना समाधान मिळतं. समाधान मिळतं. धन्यवाद. तर काय करा, तुमचं नाव सांगा अगोदर? ज्योती ज्योतिराम बोराटे. बर. तर मगाशी तुम्ही कशात सहभागी झाला होता? दिंडीमध्ये. दिंडीमध्ये. कुठल्या ह्याच्यात भाग घेतला होता तुम्ही, आठवतंय का? फुगडीमध्ये. ते अजून काहीतरी होतं ना ते रिंगण मध्ये. काय मनात भावना आली आपण बाबा? छान वाटलं. नाही छान आहे, पण अजून काय वाटलं बाबा, हे पळापळी आहे? आनंद मिळाला आणि हा सोहळा असाच कंटिन्यू चालत राहावा. सर धन्यवाद. तुमचं नाव सांगा? जोरात बोला की मला आवाज येईल. तुम्ही सहभागी झालेला होता, ती काय पताका घेतली होती, पळत होता, काय मनात आले बाबा? असं तरी पंढरपूरच्या वारीमध्ये पताका घेऊन पळल्यासारखं वाटतं. एक वेगळा आनंद आपल्याला अनुभवता आला. शिक्षण किती झालंय तुमचं? 12वी. आणि तुमचं ताई? इंजिनिअरिंग असून सुद्धा तुम्ही मगाशी म्हणजे सगळं बाजूला ठेवून सहभागी झाला. अजून काय लोक सांगताल महिलांना तुम्ही? म्हणजे सुशिता सिरेसही त्यांनी ह्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. सगळ्यांनी घेतला पाहिजे, गावापुरत्या शहरापुरत्या. तर तुम्ही स्वतः इंजिनियर आहात. धन्यवाद. या तुमचं नाव सांगा पहिल्यांदा? रामकृष्ण. रामकृष्ण हरे. मंगल सुरेश बनकर. बर. मगाशी काहीतरी पताका घेण्यामध्ये तुम्ही होता वाटतं. काय वाटलं ते पळताना किंवा हे?
सांगताच येणार नाही. आम्ही इतका ब्रह्मानंद घेतला या 2 दिवसात की काही बोलून तर सांगताच येणार नाही. म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. नाही सांगता येणार. तरी पण थोडा प्रयत्न करा ना, काहीतरी आम्हाला पण सहभाग व्हायचं असेल, इतर महिलांना सहभाग व्हायचं. कसं आपल्या धकीच्या जीवनात एवढे 2च दिवस 3च दिवस आपल्याला असतात की आपल्यासाठी की भगवंतासाठी आपण वेळ काढतो आणि त्यातून तो आपला ना आपण त्याचं एवढेच 4 दिवस असतात. खूप मार्मिक सांगितलं तुम्ही. महिलांचा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महिला शाळकरी मुली पण या ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. भजनामध्ये या सर्व महिला दंग झालेल्या आहेत. खरं तर दररोज शेतीची कामं करणाऱ्या महिला पण त्यांनाही पण त्याही महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. उत्साह पण त्यामध्ये दिसत आहे. खरं तर सर्व वयोगटातील या महिला आहेत. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या शेतीतील जबाबदाऱ्या पार पाडत वर्षातून एकदा साजरा होणारे या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग खऱ्या अर्थाने त्या नोंदवत असतात. उत्साहपूर्ण वातावरणात त्या सहभागी होत असतात. आनंद द्विगुणित होत असतो. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना महिलांनी सांगितलं की आम्हाला काय मिळतं हे त्यांच्या शब्दात आपण ऐकलेलं आहे आणि ऐकणार आहोत. आपल्याला दृश्य दिसलं ते तुळशी पण तुळस पण काही महिलांनी घेतलेली आहे. सर्व वयोगटातील या महिला भजनामध्ये दंग झालेल्या आहेत. विठ्ठल माऊलीच्या नामघोषात या सर्व महिला दंग झालेल्या आहेत. आपण दृश्य पाहतोय ते कार्यक्रमातील. या वयात म्हणजे हा सगळ्यात सर्वोत्कृष्ट सोहळा खूप चांगला आनंद असतो. सगळ्यांनी मुलांनी असं मला खूप वाटतं आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जाभंग पाठ आहे तुमचा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बर एक सांगा, सलग 4 दिवस आपल्यात पारायण सोहळा सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला हे सगळ्या पारायण सोहळ्याकडे बघितल्यानंतर? तुम्ही आता नोकरी करताय का शेती करताय? काय शेती आम्ही म्हणजे गृहिणी आणि शेती. मग आता ही सगळी कामं शेतातले ठेवलेले आहेत. महत्वाची कामं शेतातली असतात. आणि असं जर कोणी विचारलं की 4 दिवस तुमचं मोडताय आणि तुम्हाला काय मिळतं या पारायणातनं, तर त्यांना काय सांगताल तुम्ही? यातनं आता एवढंच की म्हणजे हा 3 दिवसाचा सप्ताह असतो. यात आम्हाला पूर्ण म्हणजे असं एक ह्याचं ज्ञान मिळतं परमात्म्याचं आत्म्याचं असं. आणि हा आता कसा उत्सव हा सावतामाळी महाराजांचाच आहे. आम्ही सुद्धा त्याच वंशातले आहोत सगळे सावतामाळी महाराजांच्या. मग त्यामुळे आमचा म्हणजे वंशाचा उद्धार होतोय. माळी याच्या वंशाचा उद्धार ते आम्हाला अगदी अभिमानास्पद असं वाटतं. आता तरुण पिढीला काय सांगताल त्या निमित्तानं? तरुण ते महिला पिढीला पण असतील, सुना नवीन येणार आहे त्या हा सगळ्यांनी आलेल्या यात आहेत. आलं पाहिजे. ह्यातला आनंद घेतला पाहिजे. आता हा आनंद काय म्हणजे असं सांगता येणार नाही. स्वतः अनुभवला तर आपोआप सगळे ह्याच्याकडे वळतात. आणि बऱ्यापैकी ह्या 3 वर्षात बरीच अशी लोक की आता एवढा समाज ग्रामीण वस्तीवर आमच्या जमणं म्हणजे ही पण एक सावता महाराजांचीच कृपा म्हणून आता काकड आरती नित्यनेमाने आमच्यात म्हणजे 3 दिवसाचाच असतो. पण सर्वांचा सहभाग असतो. लहान थोर तरुण मंडळी सगळे ह्याच्यात सहभागी होतात. यात आम्हाला खूप म्हणजे असा आनंद वाटतो. आणि हा दिंडी सोहळ्यात अगदी आम्ही पंचमीला माहेरी जाऊन जसा म्हणजे कसं मनसोक्त नाचतो आनंद घेतो तसा आम्ही पूर्णपणे ह्या दिंडीत आनंद घेतो. लहान थोर सगळे बरं अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही भजनात गाता मी परवाशी स्वतः बघितलेला आहे. तर हा भजनाचा सूर तुम्हाला कसा मिळाला किंवा कसा अभंग? आता त्याचीच देणगी म्हणायचं आणि त्याच्यासाठी आम्ही गातो असंच आम्हाला वाटतं. हे आमचं तर काहीच नाही. देणं तर त्याच आहे. फक्त आपण पुढे चालवायचं आहे. त्यांनी बुद्धी दिली, त्यांनी स्वर दिला. एखाद्या मुका असेल तर तो राहू शकत नाही. मग त्याचंच वरदान आहे. आणि माऊलींचीच कृपा म्हणा. माऊलींचीच कृपा सावतामाळी महाराजांची कृपा. त्यांचे आपलं त्यांचा परमार्थ पुढे चालवून त्यांनी पण आमच्यासारखं शेतातलं काम करूनच त्यांनी पण आपला देव साठवला फार मोठा आदर्श ठेवलेला आहे. आणि हा आमचा माळी वंश उद्धारीला माळी याचा यात आम्हाला अगदी 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 अभिमान वाटतो की आमच्या माळी याच्या वंशामध्ये असे संत होऊन गेले आणि त्यांची वाटचाल आम्ही सगळी अशी थोडी थोडी पुढे करतोय. तर यात आम्हाला खूप आनंद वाटतो. धन्यवाद. खरं तर भाग 2 साठी आज आपण सर्व या महिलाशी बोललेलो आहोत. खरं तर या सर्व महिला खरं तर हातातली कामं म्हणजे कौटुंबिक कामं असतील, शेतातली कामं असतील,
सर्व कामं ठेवून आज ह्या महिला रामप्रदक्षिणामध्ये सहभागी झालेल्या आहेत. एवढंच नव्हे ते कीर्तन भजन यामध्ये सहभाग नोंदवतात. खरं तर इतर गावातल्या ज्या महिला आहेत म्हणजे जे अजूनही कीर्तन प्रवचनापासून लांब राहिलेल्या आहेत त्यांनी या महिलांचा आदर्श घ्यावा. रामकृष्ण हरी.